वाटलेल्या नोटांमुळे नोटाचं बटन दाबायलाही चान्स नाही. ठाकरे बंधूंचा हल्ला बोल तर मुंबईसह मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघाल्याचा घणाघात. तर मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले, आता विकास काय करणार? फडणवीसांचा पलटवार. राजकारणात कधीच कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावर कॉफी विथ कौशिकमध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य. सुप्रिया सुळेंचेही संकेत. तर पिंपरीत अजित आणि रोहित पवारांचा एकत्र प्रचार. महापालिका निवडणुकीनिमित्ताने पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार संघर्ष शिगेला. गुन्हेगार निलेश घायवळ सोबत आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन, मोहोळांचं अजित पवारांना खुलं आव्हान. शिंदेची ओळख असणाऱ्या ठाण्यात त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून युती. ठाण्यातल्या युतीबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य. तर सातत्याने नाराज होणाऱ्या शिंदेचं मन राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची खेळी. ठाकरे बंधूंच्या उद्यापासून एकत्र सभा. नाशिकमध्ये रणशिंग फुंकणार. तर उद्या सकाळी 9 वाजता गौप्यस्फोट करणारा राज ठाकरेंचा माझा कट्टा फक्त एबीपी माझावर. ईडी विरोधात ममता बॅनर्जींचा एल्गार. संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये आंदोलन. कोळसा घोटाळ्यात ईडीच्या छापेमारीवरून तृणमूल आणि भाजपमध्ये खडाजंगी. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पर्यावरण परिसंस्था संवर्धनासाठी झटणारे मार्गदर्शक हरपल्याची भावना. अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. संयुक्त राष्ट्रांच्या 31 संघटनांसह WHOतनं आउट होण्याच्या मार्गावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.